वेलकम बॅक टू आवर चॅनल. ॲज ऑलवेज चैतन्य उशीर करतोय. 12:55 झालेले आहेत आणि 1:55चा मूवी आणि तिथं पोचायला अर्धा तास लागतो. चैतन्याला मी एक लास्ट वीक पासून सांगते की ह्या Q&A साठी क्वेश्चन्स काढ. तुम्ही बघताय का द पॅटर्न इज फॉलोइंग. असं कधी झालंय का की वैष्णवीनी कॅमेरा चालू केला आणि माझ्याबद्दल चांगले 2 शब्द बोलले? नाही, कॅमेरा चालू करते आणि ती माझ्याबद्दल काहीतरी हेच बोलायला. चैतन्य, स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो बेसिकली द थीम इज की लास्ट टाइम मी Q&A केलं होतं चैतन्यासोबत, ज्याला मी क्वेश्चन्स विचारले होते की व्हॉट ही थिंग्स अबाउट मी, तो माझ्याबद्दल काय विचार करतो. आणि मी हे सजेस्ट केलं होतं की तुम्ही पण तुमच्या हजबंड, बॉयफ्रेंड, फ्रेंड सोबत हे ट्राय करू शकता, बिकॉज तुम्हाला खूप गोष्टी कळतात की ते आपण सरळ कधी असं एक्सप्रेस करत नाही जे आपल्या जवळचे असतो, राईट. सो या क्वेश्चन्स थ्रू ऍटलीस्ट एक्सप्रेस होताना आपल्याला छान वाटतं. सो आता इट्स माय टर्न नाव टू एक्सप्रेस. असं मी एक्सप्रेसिव्ह आहेच, पण स्टील एक उत्तर असं म्हणजे हे काय म्हणतात त्याला, आय वुड से की उत्तर दे तू, एक्सप्लेनेशनच दे, थोडं कमी देशील जरा. का तू एवढं एक्सप्लेन करायला लागतं की ते खोटं वाटायला लागतं. ठीक आहे, मग खोटं तर खोटं. आता तुला ते खोटंच समजायचं तर तू खोटं समजू क्रेडिट शकतो. कार्डचं मी अजून विसरलेलं आहे. सो येस, चल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ फनी क्वेश्चन्स फर्स्ट. चालेल का? आपलं चॅनल फनी आहे ना. फनी, येस. ठीक आहे. सो हे ऍक्च्युली थँक्यू सिद्धी. सांग. मराठीतच विचारतो. जर उद्या आपण उठलो आणि माझी मेमरी विसरलेला असेल तर वुड यू कन्व्हिन्स मी into dating you back की आपण एकत्रच आहे, or would you just move on? टाकून देशील रस्त्यावर आणि म्हणशील जा म्हण, तुझं काम झालेलं आहे. फनी क्वेश्चन नाही रे, सांग ना. आय कन्व्हिन्स, आय टेल यू वाय. कारण म्हणजे हे जे आहे ना असलं फालतू हसणं, हे तूच हसू शकतो माझ्यावर, बाकी कोणी अशा फालतू गोष्टींवर हसत नाही माझ्यासोबत. सो तुला मी कन्व्हिन्स करणार. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. हो का? थँक्यू. कूल. नेक्स्ट क्वेश्चन. सो हा करण जोहरनी पण त्याच्या ह्याच्यामध्ये विचारला होता, आय थिंक कॉफी विथ करण मध्ये. तोच क्वेश्चन आहे, फक्त इट्स आपला बेसिक लेवलचा. जर काय तू म्हणजे ह्याच्यात लिहिलं की व्हॉट इफ यू वोक अप इन माय बॉडी, व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू विल डू. म्हणजे मी तू जर काय ऍज अ मी तू जर काय उठलीस तर तू पहिली वैष्णवी जर चैतन्य झाली एका दिवसासाठी तर वैष्णवी काय करणार? एका दिवसासाठी नाही, हा पहिली गोष्ट तू काय करशील सकाळी उठल्या? वैष्णवीला प्रिन्सेस ट्रीटमेंट देईल, वैष्णवीला ब्रेकफास्ट इन बेड देईल, वैष्णवीसाठी फुलं आणेल, वैष्णवीला मसाजेस देईल, हेड मसाजेस, बॅक मसाजेस देईल, फूट रब देईल वैष्णवीला. वैष्णवीला हे घे माझं क्रेडिट कार्ड, डू युअर नेल्स, गो हॅव अ ब्लड ड्राय. सगळ्या तू त्या गोष्टी सांगतेस का ज्या मी नाही करत? आणि मग म्हणणार की वैष्णव तूच काही करू नका, सगळं काम मी करणार, तू मला न ओरडता, तू मला न ओरडता. हे तर मी करतो ऑलरेडी, सो हे तू नाही बोलू शकत. इट्स ओके. सो आय डू दोज थिंग्स. ओके, ठीक आहे. गुड आन्सर. आणि तुझे जे सेव्हिंग्स अकाउंट मधले पैसे ते माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणार. एक अशी जी गोष्ट आहे ज्याच्यावर तू जगाशी बेट लावू शकशील की मी ती नाही करणार. तरी आय वोंट डू इट. हे प्रश्न तुझा नाही, हे प्रश्न माझा आहे की तू जगाशी काय बेट लावशील तू की ही गोष्ट चैतन्य नाहीच करणार. तसं सांग. मला वाटलं मी चैतन्य नाहीच करणार, याच्यावर तू जगाशी बेट लावू शकशील. ही अशी कुठली गोष्ट आहे? तू ना तुझं डोकं नाही फोडून घेत कोणासमोर किंवा किंचाळी नाही करत. तू भांडतोस बट तू भांडत नाही. हे अशी उत्तरं नाही, काहीतरी एक अशी गोष्ट सांग. म्हणजे मला प्रश्न सांग. हे बघ की तू ती नाही करणार काही झालं तरी. म्हणजे मला लोकांनी फार करोडो रुपये जरी दिले त्या गोष्टीसाठी किंवा काही झालं तरी ती मी गोष्ट तू गिव्ह अप गेमिंग.
टू गिव्ह अप मी, यू वॉन्ट गिव्ह अप मी. तुला लोकांनी किती करोडो रुपये दिले तरी ठीक आहे. यू कांट इव्हन से नो. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं झालं, यू कांट इव्हन से नो. ओके ठीक आहे. सेकंड वाला तू बोलला मी तुला पॉइंट देऊ शकेल. येस, कूल 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 मॅन. तर ठीक आहे, फनी क्वेश्चन्स मध्ये एवढंच होतं बच्चे. अजून काय तुला? फनी नव्हता लास्ट वाला क्वेश्चन, बट ठीक आहे. हा का? काय होतं लास्ट वाला क्वेश्चन? ते एक तू काय म्हणजे तू काय गिव्ह अप नाही करणार. हो का? कूल मॅन. पण एवढं मेड इट फनी, बट ठीक आहे चल. आय मेड इट फनी. यू कांट इव्हन से नो. असं 5 क्यूट क्वेश्चन्स टू आस्क युअर गर्लफ्रेंड. सोलार वर चालतो हा. ब्लेसिंग्स देतोय, घ्या सगळे ब्लेसिंग्स घ्या. ब्लेसिंग्स ले लो, ब्लेसिंग्स ले लो, गुड लक ले लो. हे लेस चीजे आहेत रे यार. ओ हा चल ठीक आहे. व्हॉट इज द मुमेंट, म्हणजे अशी कुठली मेमरी आहे जी तुझ्या माइंड मध्ये तू दरवेळेस रिप्ले करते जेव्हा तू एकटी असतेस? आपली मेमरी. छान आहे ते ऍक्च्युली. प्रश्न विचारायला पाहिजे बच्चे. अशी खूप मेमोरीज आहेत, बट जेव्हा तू एकटी असते. हा मी तेच, अशा खूप मेमोरीज आहेत. बट त्यातल्या त्यात आय थिंक मी त्या दिवशीच तुला सांगत होते की तुला आठवतं माझा कान दुखायला लागला होता रात्री 3-4 वाजता, आणि मी तुला बोलवलं आणि आपण रात्रभर हॉस्पिटल्स फिरत होतो, आणि मला कोणी ऍडमिटच करून घेत नव्हतं आणि तू माझ्यासोबत फिरत होता. सो ते मला कधी कधी आठवतं आणि मी हसते पण की आपण किती मूर्ख आहे. आपण इमर्जन्सी रूम सोडून हॉस्पिटल्स मध्ये का जात होतो ते एक आठवतं. आणि दुसरं मला हे आठवतं की काय म्हणतात त्याला, तू मला जे लेटर्स लिहिले होते ना मारथल्लीच्या घरामध्ये, नाही का, तुम्हाला असे लेटर्स लिहायचा, छोटे छोटेच लिहून द्यायचा मला लेटर्स जुन्या पहिल्या घरात. तर ते मला कधी कधी आठवतं आणि मी ते कधी कधी मग वाचत बसते. माझ्या वॉलेटमध्ये ठेवलेले मी ते. माझे लेटर्स कुठे आहे? नो आयडिया. क्यूट अँड फनी. माझे लेटर्स कुठे आहेत? माझ्याकडे. फाईन. छान होता हा प्रश्न, आवडला मला. रडू नको. नाही, अशी कुठली गोष्ट आहे माझ्याबद्दल जी तुला एकदम अशी सरप्राईज करते, बापरे हा हे पण करू शकतो असं अशी कुठली गोष्ट आहे? वर यू प्रिपेअर्ड फॉर दिस व्हिडिओ असं मला वाटत आहे, बट ठीक आहे चल लेट्स गो. आय डोंट नो इफ दिस काउंट्स. टेल मी इफ दिस काउंट्स. आय थिंक बीइंग एक्सप्रेसिव्ह. म्हणजे मला असं वाटतं की तू आहे ना आधी नव्हता का होता, आय डोंट नो. म्हणजे मला जशी तुझी इमेज क्रिएट झाली होती माझ्यासमोर की मुलींपासून लांब एकदम सक्त, म्हणजे आता मी मुलींच्या जवळ जातो असं झालं नाही रे. सो यू डिडंट नो हाऊ रिलेशनशिप वर्क्स. आणि जेव्हा तू आला रिलेशनशिप मध्ये, आणि मी आपल्या लग्नाच्या वेडिंग ह्याच्यामध्ये पण बोललीये की यू आर व्हेरी कन्सिडरेट. आणि जे मला अपेक्षा नव्हती, कारण मी माझ्या आयुष्यात कुठलाच मुलगा असं बघितला नव्हता जो एवढा कन्सिडरेट असतो. कन्सिडरेट मिनिंग असतं ना की जो दुसऱ्याचा विचार करून डिसिजन्स घेतो किंवा तसं बिहेव करतो जेव्हा तो तुमच्या आजूबाजूला असतो. सपोज जर माझी एखादी फ्रेंड आहे, मला माहिती की तिला ती गोष्ट आवडत नाही, तिला ते तसं न सांगता न जतावता आय विल बिहेव इन अ सर्टन मॅनर. त्याला म्हणतात बिंग कन्सिडरेट, जी मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती, कारण मुलं युजली नसतात कन्सिडरेट. ते मी आपल्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये पण मी बोलले की यू आर व्हेरी कन्सिडरेट. ते मला खूप आवडतं. ठीक आहे चालेल, पण हे सरप्राईज वाला पार्ट होता. आता मी तुला सांगतो की ह्याचं उत्तर मी कसं दिलं असतं, म्हणजे तुला थोड्याशा आयडियाज येतील. सो ह्याच्यामध्ये कसं आहे की अशी कुठली गोष्ट आहे की सरप्राईज आहे. तर माझ्यासाठी ही आहे की मला कधी वाटलं नव्हतं की तू गेम खेळू शकशील. बट एव्हरी टाइम यू प्ले एनी गेम, सो काल लेवल डेव्हिल तू खेळते, आय गेट सरप्राईज एव्हरी टाइम की तुला एवढं कसं काय लगेच छान जमतं. ओके, मग तुला काय तुझ्याबद्दल असं काय मी बोलायला पाहिजे होतं? तू मला सांग ना तुझ्याबद्दल. कसं सांगू तुला ते? पण मला तर तेच वाटतं ना की मी कधी अपेक्षाच केली नव्हती की तू असं कन्सिडरेट असेल. मला वाटलं होतं की तू इंट्रोवर्ट म्हणजे प्रॉपर इंट्रोवर्ट असेल. ठीक आहे चालेल, वैष्णवीला जमलेलं नाही या प्रश्नाचं उत्तर, सो आपण स्किप टू मे बी यू डोंट हॅव एनिथिंग दॅट सरप्राइजेस मी. काहीच नाही, मे बी तेच राहते नाही करत मला काही सरप्राईज. यू आर व्हेरी प्रेडिक्टेबल. दे जरा मला तुझे ब्लेसिंग्स दे, गरज आहे. मावड्या. हो, हा छान क्वेश्चन आहे. सांग मग. हे क्यूट क्वेश्चन चालेत ना, म्हणून त्याच्यामधला हा एक क्वेश्चन. नाही, मी टाइम बघत होते. असा कुठला दिवस आहे आपला दोघांचा विच यू वुड लाईक टू रिलीव्ह वन मोर टाइम? लग्न. की परत एकदा तो दिवस तुला जगावासा? लग्न. दिवस. येस. अख्खा दिवस परत. एनी टाइम. काय म्हणजे पण एनी टाइम.
पण त्या दिवशी तर आपण पॅनिकच करत होतो. आय नो दॅट इज वाय आय वॉन्ट टू रिलिव्ह इट अगेन, टू बी इन द मोमेंट. म्हणजे आपण जर काय पास्ट मध्ये मी आहे ना हळदीला पॅनिक होते, विधीला स्टार्टिंगला मी चिल होते, नंतर मी पॅनिक व्हायला लागले, आणि वरमालाला तर मी थकून गेले होते, आणि जेवलेच नाही मी. माझ्या लग्नात मी जेवलेच नाही एवढे पदार्थ असताना. चायनीज नाही खाल्लं मी माझ्या लग्नात, पाणीपुरी नाही खाल्ली मी माझ्या लग्नात, फक्त मूग डाळचा हलवा खाल्ला मी माझ्या लग्नात. आणि मला असं झालं, भाई आय वॉन्ट टू रिलिव्ह माय वेडिंग डे विदाउट वरिंग अबाउट एनिथिंग, जस्ट बीइंग इन द मोमेंट, नॉट वरिंग अबाउट एनिथिंग. कसं म्हणजे माहिती का, म्हणजे इन रिअल लाईफ जर का जगायचं झालं, म्हणजे तिथं आपलं लग्न होतंय ना, आपण तिथं आहोत. येस, तुम्ही स्टेजवर राहा. नाही पण मला विधी पण करायचे तुझ्यासोबत, तुझा हात पकडून मला ते फेरे घ्यायचे, मला तुला हार घालायचा आहे. जेव्हा ते मंत्र बोलत होते आणि आपण त्यांची स्टोरी ऐकत होतो की का तुला आज नवर देव बोलतात, त्याच्या मागची स्टोरी, म्हणजे इट वॉज सो ब्युटिफुल, यु नो. सो आय डोंट माइंड, आय म्हणजे त्यावेळेस मी पॅनिक झालो, त्यामुळे आय वुड लव्ह टू रिलिव्ह दॅट डे एनी टाइम. भजी डोसा पण नाही खाल्ला आपण. डोसा माझ्या लग्नातलं मी खाल्लं नाही, मला केवढं रिग्रेट होत आहे. पण बोल. छान क्वेश्चन होता हा. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. क्यूट क्वेश्चन. सो तुला एखादी गोष्ट माझ्यासाठी एक्सप्रेस करायची असेल विदाउट सेइंग एनी वर्ड्स, तर व्हॉट वुड दॅट बी? ऍक्शन. सो मला एखादी ऍक्शन करायची. ऍक्शन म्हणजे एखादी गोष्ट तुला प्रेमासाठी माझ्यासाठी करायची असेल, तुला वाटेल की नाही का ह्याच्यासाठी मी ही गोष्ट केली तर ह्याला खूप स्पेशल वाटेल, तर यू डोंट हॅव टू से इट, यू हॅव टू डू इट. तर तू काय करशील ती गोष्ट माझ्यासाठी? तुझा अख्खा सेटअप क्लीन करून ठेवणार. ठीक आहे, चालेल. जो तू कधीच करत नाही. नाही, पण मला त्याचं टेन्शन येईल, ती कुठली वायर कुठे लावली. नाही, वायर नाही, डस्टिंग करणार मी. तू खूप बेसिक उत्तर. ओके, फाईन. मी म्हणते तुझं घड्याळ जे मी चार्जिंगला लावते, सॉरी, रिपीट द क्वेश्चन. सो एक असं म्हणजे विदाउट एक्सप्रेसिंग इन वर्ड्स, तू अशी कुठली गोष्ट माझ्यासाठी करशील ज्याच्याने मला खूप असं छान वाटेल, प्रेमळ वाटेल असं. म्हणजे बघ, हे जे उत्तर तुझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी नाही देणार आहे, पण मला म्हणजे तू ते उत्तर सांगायचं ना तुला. कारण बघ, जेव्हा तू आजारी असतो तुला ते खूप आवडतं, तू एक्सप्रेस करतो की वा तू किती माझी काळजी घेते. जेव्हा मी तुला मस्त मस्त स्क्रब आणि हेअर मास्क आणून देते तेव्हाही तुला ते आवडतं की वा तू माझी किती काळजी घेते. जेव्हा मी तुला चांगलं चुंगलं खायला करून घालते किंवा बेसिक चहा जरी केला तेही तुला आवडतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त हे तुला आवडतं एनिवे, दॅट मेक्स यू. बट ह्याच्या व्यतिरिक्त इफ आय हॅव टू डू समथिंग, जेव्हा मी घर क्लीन वगैरे करून ठेवते, तुला आल्यावरती ते खूप आवडतं. इट मेक्स यू फील फ्रेश. त्यामुळे फक्त मी एका गोष्टीला हात न लावत, तो कोपरा, पण मी तोही साफ करेल टू मेक यू फील स्पेशल. ओके, चालेल. मला जेवणाचंच अपेक्षा होती, बाकी मला जेवण ते तर तू एक्सप्रेस केलेले म्हणून मी ते उत्तर नाही दिलं, नाही तर तेच माझ्या डोक्यात पहिलं आलं. जेवण असतं ना तर मला खूप छान वाटतं. घरातलं जेवण त्याला प्रॉपर असं दिलं ना, म्हणजे तो बनवतो पापड बिपड त्याचं, पण त्याला जे बेस फूड असतं ना, भात बीत ते करून दिला ना, मग हा खुश होतो. मग हा सगळं पापड कर, लोणचं हे सगळं घेत बसतो. सगळं घेऊन मग मला खायला मजा येते. ओके, चल, आय एम हॅपी विथ सेकंड मध्ये तू दिलं होतं. थँक्यू. 5 क्वेश्चन्स आता हे जे आहेत, एक मिनिट. सो हे जरा असे नॉर्मी आणि नाही का, म्हणजे माझ्याबद्दलचे क्वेश्चन्स आहेत. नॉर्मी क्वेश्चन्स या. सो जेव्हा तू एका स्ट्रेंजर्स किंवा कोणाला भेटते, असं काय स्ट्रेंजर्स वगैरे, येस, कोणाला असं भेटते आणि ते माझ्याबद्दल तुला विचारतात, व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू टेल देम अबाउट मी? मला कोणी असं विचारलं नाही, मीच जाऊन लोकांना सांगत असते तुझ्याबद्दल, काय की माय हजबंड दिस, माय हजबंड दॅट, व्हॉट माय हजबंड दिस दिस अँड दॅट, ते ऐकायचं. की स्पेशली जर कोणी काय असं गेम वगैरे बद्दल बोलत असेल ना, तर किंवा जॉब वगैरे बद्दल, तर मी म्हणते की माझा नवरा त्या बाबतीत खूप लकी आहे, कारण त्याचं जे पॅशन आहे त्यानं त्यालाच त्याचं हे बनवलंय. आणि देन आय टेल देम वेर यू वर्क अँड व्हॉट यू वर्क, आणि ते सगळे असे अम्यूज होतात की वाव, आणि मग मला ते ऐकून मस्त वाटतं की ये दॅट्स माय हजबंड, तोच माझा नवरा आहे तो, ये असं करते मी. आणि अदर दॅन दॅट जर असं फ्रेंड्स मध्ये वगैरे असं काय झालं तर मग मी म्हणते की
बिकॉज दे ऑल नो माझं लक कसं होतं या बाबतीत आणि कसा मुलगा मला भेटला. सो दे फील व्हेरी हॅपी वेन आय टेल देम की यार असं करतो चैतन्य माझ्यासाठी, यु नो कधी माझं डोकं दुखत असेल तर त्याला झोप नसते, तो हे डोकं दाबून देतो, त्याला पडलेलं नसतो, तो माझ्यासाठी गजरा आणणार, हे आणणार. मी त्याला म्हणलंय माझी साडी हे झाली, तो बघणार नाही 4 चौघं कोण आहे, तो बसणार आणि माझी साडी वगैरे नीट करणार किंवा यु नो वॉट एव्हर इट इज. तुझ्या गर्ल्स गँग्स मध्ये आणि देन दे फील सो गुड की आफ्टर एव्हरीथिंग दॅट आय हॅव गॉन थ्रू मला फायनली एक असा मुलगा भेटला अँड देन दे आर सो हॅपी फॉर मी. करून माझी एवढी वाट लागत असते. ठीक आहे, म्हणजे तुझी वाट नाही लागली तर तुझं लग्न झालं हे कसं पण होणार. ठीक आहे, काळ पण टाकू का यार, नको मला आज जायचंय. ठीक आहे. हा म्हणजे जेव्हा मी नसतो व्हॉट, म्हणजे तू काय अशी कुठली गोष्ट जे तू लगेच मिस करायला लागते माझ्याबद्दल. जे आपण रात्री झोपताना सॅटर्डे संडेला रात्री जेव्हा आपण झोपलेलो असतो आणि फालतू रील्स बघून जे हसतो ना पोट धरून धरून, जे एवढं फनी पण नसतं पण एकामेकांचं हसणं आपण जे पागलसारखं हसत असतो ना, मी ते एवढं मिस करते जेव्हा मी एकटी असते घरात की यार म्हणजे मी मीम बघते नाही कोणी नसतं असं नाही का, आणि मग मला असं वाटतं यार आता चैतन्य असता किंवा इव्हन ते पण नाही आपल्याला असं आपलेच जुने जोक्स आठवतात श्यामलूक तर असं काय पण आठवतं आणि मग मी नाही का असे हसत बसते. आणि आय मिस दॅट अ लॉट की जर चैतन्य असता तर मग म्हणजे आपलं हसणं किदळणं मला ते खूप आवडतं. ओके ठीक आहे, ठीक आहे. हे पण हा वाला पण पार्ट झाला. आय थिंक आता तो एक सिम्पल येस और नो क्वेश्चन्स पण असतील तर ते विचारू शकतो. येस और नो क्वेश्चन मी तुला सांगते. परत एकदा नॉर्मल क्वेश्चन्स अबाउट मी. तुझ्याबद्दलच आहे. माझ्याबद्दलच आहे. जर काय मी म्हातारा झालो तर तुला काय वाटेल, मी कुठल्या गोष्टीची कंप्लेन करत बसेल परत सारखं सारखं असं? मलाच नाही ऍक्च्युली माहिती, बट ठीक आहे तू कंप्लेन तर करत पण नाही रे, असं पण नाही करत कंप्लेन. कुठली गोष्ट आहे याच्याबद्दल मी असं कंप्लेन करत बसेल? मला नाही माहिती. मला असं वाटतं मे बी अबाउट टेक्नॉलॉजी. मी कंप्लेन करत बसेल टेक्नॉलॉजी मला आवडते. यू विल क्रिटिसाइज आय फील. काय आहे बच्ची मला जर ते ऑफकोर्स टेक्नॉलॉजी वाढणार पण इट्स नॉट ऑलवेज की ती वाढली तर ती तुला आवडणारच. पण मला आवडतेच प्रत्येक गोष्ट वाढली तरी. आय फील लाईक यू माइट कंप्लेन अबाउट टेक्नॉलॉजी की काय असलं असतं का भिकार चोट हट असं काहीतरी बोलशील. अदर दॅन दॅट मला ना आठवत तू कधी जेवणामध्ये कंप्लेन करशील किंवा औषधांबद्दल करशील किंवा फिरायला मला एक गोष्ट छान वाटली की माझ्याबद्दल तुला वाटतच नाही, तुला कळत नाही की मी नाही कंप्लेन करणार. तू नाही करत कंप्लेन आणि म्हातारपणे पण तू माझ्यावरती नाही वैतागणार. म्हणजे माझ्या तिथं आपली तर होत राहणार बाचाबाची, बट इफ झालं तर आय फील इट वुड बी अबाउट काय हे असलं असतं का, आमच्या काळात कसलं मस्त प्रोडक्ट होता, आमच्या काळातला एवढा कसला ऍडव्हान्स गेम होता, तुमचा ऍडव्हान्स असून तुमची गेम ऍडव्हान्स नाहीये. हे आता तू उगाच बोलायलाच म्हणून लेट्स सी जर म्हातारपणामध्ये आपले ब्लॉग चालले तर लेट्स सी. जेवणाबद्दल पण तू नाही करणार कंप्लेन. व्हॉट्स द वियर्ड, अशी कुठली वियर्ड गोष्ट आहे जे मी करतो विदाउट रिअलायझिंग इट की ती वियर्ड आहे म्हणून? जे तुझं अंग टाकायची सवय ना, इट इज व्हेरी वियर्ड. आय टेल यू वाय. परवा मी ह्याला कॉफी करून दिली, कडूवाली कॉफी, ती त्याचं तुम्ही रिॲक्शन केलं त्याने आणि ती पिल्यानंतर ह्याला झोप आली. ह्याने काहीही केलं ना ह्याला झोप येते आणि कुठेही बाहेर जाण्याच्या आधी ह्याला शी येते. कसं शक्य आहे? बद्दल तू बोलू शकते. करेक्ट कुठेही जायचं असलं आणि कितीही उशीर झाला असेल तरी ह्याला शी येते आणि ह्याला ते जायचं असं म्हणतो 10 वेळा जरी गेला असेल दिवसातून, मला आता मला बाहेर जायचंय आणि 5 मिनिटात पोहोचायचं तरी हा जाणारच. असं असतं, खूप लोकांचं असतं. अरे पण मग 5 मिनिटं. दिस इज अ गुड वियर्ड वन दो, ते शिवाला. करेक्ट दॅट इज अ वियर्ड थिंग. नेक्स्ट ठीक आहे. लास्ट काय येस और नो क्वेश्चन काढून दे ना मला. ठीक आहे, आता आपण रॅपिड फायर करणार आहोत आणि रॅपअप करणार आहोत. येस और नो क्वेश्चन वाला आहे. सो पटपट. ओके, येस और नो क्वेश्चन. अशी कुठली तुझ्याकडे एखादी गोष्ट आहे जेव्हा तू मिस करते मला आणि ती देन यू कीप लुकिंग ॲट इट? गोष्ट किंवा फोटो किंवा काही? नाही, आय लुक ॲट आवर व्हिडिओज अँड फोटोज. येस और नो? येस ऑफकोर्स. तुला मिस केलं तर कोणा विराट कोहलीचा फोटो बघणार आहे मी. आपल्या रिलेशनशिपमध्ये फक्त पीस मेंटेन करण्यासाठी नो. तू खोटं कधी कुठल्या गोष्टीला हा बोलली ना? नाही.
बिकॉज ती सवय नाही लावायची मला तुला म्हणून. वाव. ह्याचा आन्सर तू येस दिलं होतंस. हो, कारण मला नाही आवडत भांडण करायला. हॅव यू, तू माझ्याबद्दल काही नवीन लेटली काही नोटीस केलं आहेस का? नो. इज देअर एनिथिंग न्यू? नो. काही आहेच नाही तुझ्या. तू हेअरकट केला होता एक मुलेट घाणेरडा. अरे म्हणजे केस नाही बच्ची, एवढे 3च क्वेश्चन होते फक्त ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आय थिंक दॅट इज इट. जरा मला पण झोप आली थोडीशी, पण ठीक आहे. झोपायचं आपण झोपू नाही शकत. आम्ही जाणार आहे मूवीला आता. म्हणजे 155चा मूवी आहे आणि आणि तिथे पोहोचायला अर्धा तास लागतो. ठीक आहे, चला मग आय थिंक रॅप अप करूया गाईज इकडे. आय थिंक इथनंच आमचा डेली ब्लॉग चालू ऍक्च्युली होणार तुम्ही आहे. फक्त आहे ना, म्हणजे दिस वॉज अ व्हिडिओ, पण येस काय काय गोष्टी मला कळल्या माझ्याबद्दल. छान होते. म्हणजे आपण कधी असं जनरली बसून विचारत नाही ना एकमेकांना, पण छान. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा मला कळलं थोडंसं की यार हे पण वैष्णवी बोलू शकते माझ्याबद्दल. ओके, थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही पण तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला कोणालाही विचारा.